आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मेळाव्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. विधानसभेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख तर विधान परिषदेत मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी यांची नियुक्ती. आणि देशभरात जनऔषधी जनचेतना सप्ताहाला सुरुवात. 21व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं NXT परिषदेत बोलत होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक भारत समजून घेण्यासाठी इथं येत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. साऱ्या जगाला याबद्दल भारताचं कौतुक वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. योग आणि आयुष उत्पादनं जागतिक पातळीवर पोहोचवल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून निर्यात वाढल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. भारतातल्या अनेक सेवा आणि वस्तू जगभरात जात आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. आज भारत के मोबाइल इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, भारत में बनी दवाइयां अपनी ग्लोबल पहचान बना रही हैं। और इन सबके साथ ही एक और बात हुई है, भारत कई सारे ग्लोबल इनिशिएटिव्स को लीड कर रहा है. कृषी क्षेत्राला आणखी लवचिक आणि समृद्ध करणं हा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा उद्देश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते बोलत होते. कृषी क्षेत्राला देशाच्या विकासाचं पहिलं इंजिन मानून सरकारनं शेतकऱ्यांना मानाचं स्थान दिलं आहे असं मोदी यावेळी म्हणाले. कृषी क्षेत्राचा विकास आणि खेड्यांची समृद्धी या दोन महत्त्वपूर्ण ध्येयांच्या दिशेनं आपण सर्वजण एकत्र वाटचाल करत आहोत असं त्यांनी सांगितलं. सर्वात कमी कृषी उत्पादन असलेल्या देशातल्या 100 जिल्ह्यांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सरकारनं जाहीर केल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मेळाव्याचं उद्घाटन पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. राज्यभरात जिल्हा स्तरावरच्या 35 तर तालुका स्तरावरच्या 355 शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 18 वर्ष वयापर्यंतच्या सुमारे 20 लाख मुलामुलींची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. जन्मजात आजार आणि इतर आजारांवर मोफत उपचार तसंच संदर्भ सेवा आणि विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रत्येक बालकाचं आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याची जबाबदारी शासन पूर्ण निष्ठेनं पार पाडत आहे असं पवार यांनी सांगितलं. राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक बालकाची आरोग्याची आणि उज्ज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल याबद्दलची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ इच्छितो. आपण सर्वांनी मिळून या मोहिमेला संपूर्ण राज्यभर यशस्वी करूया आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचं काम करूया. काँग्रेसचे विधानसभेतले मुख्य प्रतोद म्हणून आमदार अमित देशमुख यांची तर प्रतोदपदी शिरीष कुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते म्हणून अमीन पटेल तर सचिव म्हणून विश्वजित कदम यांची नियुक्ती झाली आहे. विधान परिषदेचे गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी तर प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानं ही नियुक्ती झाल्याचं काँग्रेसनं पत्रकाद्वारे सांगितलं. विविध राज्यांच्या निवडणूक आयुक्तांची 31वी परिषद आजपासून महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा भागातल्या पेंच राष्ट्रीय उद्यानात होत आहे. 22 राज्यांचे निवडणूक आयुक्त या परिषदेत भाग घेणार असून महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा त्यात समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि अभिनव कल्पनांचा वापर करण्यासंबंधी या परिषदेत विविध सादरीकरण होणार आहेत. ही परिषद 4 मार्चपर्यंत चालेल. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरू होणार आहे. अधिवेशनासाठी सुरक्षा व्यवस्था आणि तयारीचा आढावा काल घेण्यात आला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षा, वाहनतळ व्यवस्था, वैद्यकीय सुविधा अशा विविध बाबींचा आढावा घेतला. विधान भवनात काल झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक तसंच गृह, सामान्य प्रशासन, महानगरपालिका, वाहतूक, आरोग्य इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025
उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आजपासून जनऔषधी जनचेतना सप्ताहाला सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री जनऔषधी योजनेच्या रथाला आणि इतर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. येत्या 7 मार्च रोजी जनऔषधी दिवस साजरा केला जाणार असून त्यानिमित्त या आठवड्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. तसंच सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी नागरिकांनीही त्याबद्दल जागृती करावी असं नड्डा यावेळी म्हणाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते KPB हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सरकारकडे कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेनं वापरता येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. 49व्या नागरी लेखा दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सरकारी योजनांचा पैसा देशातल्या 60 कोटी लाभधारकांपर्यंत सार्वजनिक लेखा यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. 1211 योजनांपैकी 1100 योजनांचा निधी थेट लाभ हस्तांतरण लाभार्थ्यांना दिला जातो. याखेरीज सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाविषयीचे दावे या यंत्रणेमार्फत निकाली काढण्यात येतात. या कामातल्या पारदर्शकतेसाठी अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक लेखा यंत्रणेचं कौतुक केलं. सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसराला पर्यटन हब बनवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलत MTDC म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना रिसॉर्टचं आधुनिकीकरण आणि नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कोयना पर्यटन विकासासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वीज महावितरण कंपनीनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं राज्य सरकारनं दिलेलं उद्दिष्ट 82 दिवसात पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. 5 डिसेंबरपर्यंत राज्यात 71,437 तर त्यानंतर 100 दिवसांच्या मोहिमेत 82 दिवसात 57,033 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले. राज्यातल्या लाभार्थी कुटुंबांना एकूण 800 कोटी रुपयांचं अनुदान खात्यात थेट जमा करण्यात आलं आहे. या अंतर्गत लाभार्थी संख्येत छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात 4थ्या क्रमांकावर आहे, नागपूर 1ल्या, पुणे 2ऱ्या तर जळगाव जिल्हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. ICC करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यान कराचीमध्ये होत आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 6 षटकात 2 बाद 37 धावा झाल्या होत्या. इंग्लंडचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 207 पेक्षा जास्त धावांनी पराभव झाला तर अफगाणिस्तानची वर्णी उपांत्य फेरीत लागू शकते. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज 4थ्या दिवशी विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावात 3 बाद 191 धावा झाल्या आहेत. करुण नायरची नाबाद शतकी खेळी हे आत्तापर्यंतच्या खेळाचं वैशिष्ट्य. सध्या विदर्भ 228 धावांनी आघाडीवर आहे. मंत्रिमंडळात कोकणचं वजन वाढत असून आता कोकणच्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. देवगड इथं झालेल्या कोकण सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी पदवीधारकांनी उद्योजक बनत शेती क्षेत्राला नवी दिशा द्यावी असं आवाहन अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केलं आहे. ते अहिल्यानगर इथं राहुरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 21व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मेळाव्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. विधानसभेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख तर विधान परिषदेत मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी यांची नियुक्ती आणि देशभरात जनऔषधी जनचेतना सप्ताहाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. संध्याकाळी 5 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र. नमस्कार.